हां. हॅलो मित्रांनो, माझं नाव सोमनाथ. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. माझा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे आणि आता मी डिग्री करतो. तर डिग्रीसाठी आम्ही एक प्रोजेक्ट बनवला आहे. तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे डोअर बेस्ड इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोजेक्ट. तर त्याच्यामध्ये काय आहे, सिम्पल वरती एक सायकलचं व्हील लावलेलं आहे. तर सेम व्हीलवरती एक बेल्ट लावलेला आहे. बेल्ट आहे टेन्शन बेल्ट. त्या सेम बेल्टला कनेक्ट इकडे एक जनरेटर केलेलं आहे. जनरेटर याचं आहे स्टेपर मोटर. स्टेपर मोटरमध्ये काय 6 पोर्ट आहेत आणि आपण कमीत कमी 12 व्होल्टपर्यंत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर हे जे सायकलचं व्हील आहे, तर त्या सायकलच्या व्हीलवरती सेम शाफ्टवरती काय केलेलं आहे, एक बेरिंग लावलेली आहे आणि त्या बेरिंगवरती ॲक्सल माउंट केलेला आहे. तर तो ॲक्सल खाली परत बेरिंगवरती आपण माउंट केलेला आहे. तर त्यालाच आपण काय केलेलं आहे, डोअरची फ्रेम बनवलेली साईडला. आणि ती जी डोअरची फ्रेम आहे, तर ही सगळी टोटल फ्रेम आहे. तर ही फ्रेम 37x37 ची स्क्वेअर ट्यूब आहे आणि MS ची स्क्वेअर ट्यूब आहे. तर त्यापासून ही आपण फ्रेम बनवलेली. त्याच्यानंतर ह्या जनरेटरमधून ज्या वायरी गेलेल्या आहेत, तर त्या वायरी इकडे आपण त्या बॅटरीत तर त्या बॅटरीला कनेक्ट केलेलं आहे. एक बॅटरी आहे 6 व्होल्टची. अशाप्रमाणे टोटल होते 12 व्होल्ट जनरेट. आणि ह्या प्रोजेक्टचं सिम्पल वर्किंग असं आहे, ज्या वेळेला माणूस दरवाजामध्ये एंटर करेल, ज्या वेळेला माणूस डोअरमधून आतमध्ये एंटर करेल, त्यावेळेला तो दरवाजा 180 डिग्रीमध्ये रोटेट होईल. आणि तोपर्यंत तोच माणूस ज्या वेळेला बाहेर येईल, त्यावेळेला तो सेम डोअर परत 180 डिग्रीमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होईल. ज्यावेळेला क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होईल, त्यावेळेला पण आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ज्यावेळेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने डोअर ओपन होईल, त्यावेळेला पण आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ही या प्रोजेक्टची मेन ॲडव्हान्टेज आहे. तर त्याचं वर्किंग सिम्पल याप्रमाणे. हे पहा, ज्या वेळेला डोअर रोटेट होते, तर त्यावेळेला तिकडे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. अशाप्रमाणे आता हे 180 डिग्रीमध्ये डोअर रोटेट झाले. तर याप्रमाणे माणूस इथे आतमध्ये जातो. आता नंतर आतमध्ये गेलेला माणूस ज्या वेळेला बाहेर येणार आहे, त्यावेळेला परत तो डोअर काय करेल, रोटेट करेल. आपण काय केलं होतं, आतमध्ये येताना क्लॉकवाईज डायरेक्शनने आलतो, तर बाहेर जाताना आपण परत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जाणार आहे. ज्या वेळेला माणूस बाहेर जाईल, त्यावेळेला तो याप्रमाणे डोअर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनप्रमाणे डोअर रोटेट करेल आणि इलेक्ट्रिसिटी परत पुन्हा तिकडे जनरेट होणार आहे. तर अशा पद्धतीचे आम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रोजेक्ट तयार करून देतो. तर ज्यांना कोणाला आणखीन प्रोजेक्ट लागत असतील तर त्यांनी कृपया खालील नंबरवरती संपर्क साधावा. मोबाईल नंबर 94 039 06305. दुसरा मोबाईल नंबर 78 430 95 79 102. नंतर आमचा ईमेल आय डी आहे somnath.pathrat@gmail.com. आमची वेबसाईट आहे www.engineeringprojectsolution.in. धन्यवाद.